हॅलो हॅलो नमस्कार, मी विशाखा आंबळकर. साईडशी व्लॉग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते. तर आज मी चालली आहे बाहेर. कुठे जाणार ते तुम्हाला समजेलच पुढे. तर चला जाऊया. तर आता मी मुलीला पण शाळेत सोडते जाता जाता आणि तिथूनच बाहेर जाते. छोट्या मुलीला पण घेऊन जाते. ऊन पण आहे, पाऊस येऊन गेला पण ऊन पण खूप आहे आणि रस्त्याला सगळीकडे चिखल आहे. सगळीकडे घाण पसरली आहे रस्त्याला. ऊन पण खूप लागतंय. ट्रॅफिक पण खूप आहे. आमचा रिक्षावाला येतोय, त्याच्यासोबतच जाते. खूप ट्रॅफिक आहे रस्त्याला. रस्त्याचं काम चालू असल्यामुळे खूप ट्रॅफिक आहे. तर आम्हाला आला रिक्षावाला, आता आम्ही चाललो. छोट्या मुलीला फिरायला खूप आवडते रिक्षामध्ये. म्हणजे कुठे पण बाहेर फिरायला असलं तर तिला आवडतच. तयारच असते ती कुठे पण फिरायला जायला. सो आता शाळा सुटली आहे मोठ्या मुलांची. यांचा वेळ टाइम होऊन गेलाय. तिला आता सोडते शाळेमध्ये आणि तिथूनच बाहेर जाते. पोहोचलो शाळेजवळ. सो मी तिला शाळेत सोडलं आणि बाजूला शाळेचा एक छोटंसं गार्डन आहे. तर तिला तिथे खेळायचं होतं, तर खेळते ती. खेळणी वगैरे सगळी घाण झाली आहेत पावसाने, पण अशीच मध्ये बाहेर जागा आहे तिथे खेळते ती. तिला खेळायचं होतं, थोडा वेळ खेळू दिलं. तिथे गणपतीची मूर्ती आणून ठेवलेली कोणीतरी मोठ्या वडाच्या झाडाखाली. तर ती त्याची आरती करत होती. पूजा केली, आरती केली आणि बत्ती लावत होती. थोडा वेळ खेळू दिलं तिला तिथेच. आणि मला परत जाऊन बस पकडायची होती पुढे जाऊन. तर मी घाई करत होते. तिला खेळायचं होतं. तर खूप दिवस झाला ती बाहेर नव्हती पडली. खेळायला भेटलंच नव्हतं गार्डन मध्ये तिला. तर ते पाळणे वगैरे दिसले, त्याच्यामुळे तिला वाटलं खेळायला भेटेल म्हणून. सो तिला तिथेच खेळायचं होतं भरपूर वेळ. सर मग आम्ही चाललो. मला जायचं पण होतं, उशीर होत होता. गेलो. बसची वाट बघते. परत बस स्टॉपला पोहोचले. आता बसले बसमध्ये आणि आले पण. सो रस्त्याच्या कडेने चालते आणि आजूबाजूला तुम्ही बघतच आहात सगळे कपड्यांचे हॉटेल, सगळं दुकान लाईनच आहे पूर्ण ही. मला रस्ता ओलांडून त्या साईडला जायचं आहे. सो मी आले रस्ता ओलांडून आणि इथे बघताय तुम्ही सगळीकडे कपड्यांचे दुकान, साड्यांचे दुकान, छोट्या मुलांच्या कपड्यांचे दुकान, साड्या, शोरूम आहे तिथे. आणि सगळीकडे मान्सून सेल आहे आता. मान्सून स्पेशल डिस्काउंट 50%, 70%, 30%. डायमंड नावाचं एक दुकान आहे इथे. आणि आता गणपती असल्यामुळे सगळीकडे फुलांची तोरण, गणपतीचं डेकोरेशन्स आणि छोट्या मुलांचे शोरूम आहे. मी माझ्या मोठ्या मुलीच्या बर्थडेला इथूनच कपडे घेते, या शोरूम मधून. छोट्या मुलीला पण तिथून देतो. चपलांचे दुकान आणि बाजूलाच हार फुलवाले आहेत. इथे छोट्या मुलांचे सगळे एक्सेसरीज आहेत. हेअर बेल्ट, गळ्यातले, मोठ्या माणसांचे पण आहेत. इयरिंग्स, मोठ्या माणसांचे छान छान झुमके. झुमक्यामध्ये किती प्रकार आहेत बघा. ब्रेसलेट्स, हेअर क्लिप, गळ्यातले मोत्यांचे, बँगल्स, इवन मंगळसूत्र पण आहेत. छोटे छोटे कानातले, ऑक्सिडाइज ज्वेलरी सगळं भेटते. मोत्यांचे दागिने, हेअर बँड, छोट्या मुलांचे नेकलेस. सो आता मी पुढे जाते आणि इथे एक नाईटीचं दुकान आहे.
गाऊन पण भेटतील तुम्हाला इथे. 250 पासून रेंज आहे वाटते. मी विचारलं 250 पासून रेंज आहे. माझी मुलगी हातात असल्यामुळे मी एवढं जास्त शूट करू शकले नाही. 250 इथे छोट्या मुलांचे कपडे आहेत हे. आणि इथे आपले वेस्टर्न ड्रेस, टॉप्स छान छान मस्त 250 पासून आहेत. सगळे इथे लेडीज ड्रेसेस आहेत जास्त करून, मोठ्या माणसांचे कमीच आहेत. वेस्टर्न, सलवार, ड्रेस मटेरियल, फ्रॉक्स मस्त मस्त आहेत. रेडीमेड ड्रेस मस्त छान छान आहेत. तुम्हाला वाटेल तसे भेटणार, जसं पाहिजे तसे. छोट्या मुलांचे खूप व्हरायटी आहेत. असं म्हणजे 350 पासून कुठली पण कुर्ती, म्हणजे कुर्ती सेट आहे वाटते तो, पूर्ण कुर्ती सेट. ते मोठ्या मुलांच्या इथे पूर्ण एक ड्रेस मटेरियलचं आहे पूर्ण दुकान. कुठे सगळे ड्रेस मटेरियल आहे. हे 500 पासून रेंज आहे. सगळे ड्रेस मटेरियल आहेत. तुम्हाला शिवून घ्यावा लागेल. मस्त छान छान आहेत. आणि जर काय हवं असलं वेगळं तर त्याच्यावर मॅचिंग पण भेटेल. इथे सेल लागला आहे 199 मध्ये. कुठलं पण 199, कुठली पण घ्या तुम्ही वस्तू इथे 199. आणि बाजूलाच एक तोरणचं दुकान आहे. सो याच्या बाजूलाच एक मच्छी मार्केट पण आहे. चप्पलांच्या पण खूप व्हरायटी आहेत, खूप दुकान आहेत चप्पलांच्या. आणि आता पावसाळी चप्पलांचा आता काही ट्रेंडच आहे. त्याच्यामुळे पावसाळी वेगळ्या, उन्हाळ्यात वेगळ्या, हिवाळ्यात वेगळ्या. त्याच्यामुळे इथे मोठे मोठे मासे विकायला आहेत मस्त. बोंबील, पापलेट, कोळंबी मार्केटच आहे इथे फिशचं पूर्ण. अजून नदीची पण मच्छी आहे तिथे. रावस, राजाराणी मासे, सुरमई, मोठे प्रॉन्स पण आहेत. बांगडे पण दिसले मला. पापलेट, हलवा, कुप्पा पण आहे. सो इथे सुकी मच्छी पण भेटेल तुम्हाला. सुक्या मच्छीचे पण दुकान बघितले मी. परत इथे छोट्या मुलांची दुकान. छोट्या मुलांचे दुकान खूप आहेत आणि मस्त मस्त व्हेरायटी आहे. मी बघितलं, मस्त मस्त छान छान आहेत. माझ्या मुलीला असले कपडे आवडत नाही, त्यांना चावतात. त्याच्यामुळे त्यांना मी तसले घेत नाही. कॉटनचे आवडतात. चप्पलचे पण खूप खूप व्हेरायटी आहेत. तिला घेतले मी 2 कॉटनचे कपडे. कॉटनचे ड्रेस घेतले, फ्रॉक्स. त्यांना तसे आवडत नाही, चावतात ते. बूट वगैरे मस्तच आहेत छोट्या मुलांचे, मोठ्या मुलांचे. मॅचिंग सँडल्स, फ्लॅट्स पण मस्त आहेत. बूट आहेत छोट्या मुलांचे छान छान मॅचिंग. लाईटचे चप्पल छोट्या मस्त. 200-250 पासून 150 पासून आहेत या चप्पल. विचारलं मी त्याला. गर्दी एवढी होती, म्हणजे आवाज भरपूर येत होता. त्याच्यामुळे मी त्यांचा आवाज वगैरे शूट केला नाही. इथे पण सगळीकडे कुर्त्यांचं जास्त आहे. कुर्ते आणि लेगिन्स. आणि इथे एक साडीचं दुकान दिसलं मला. छान छान साड्या आहेत त्या दुकानात, मस्त डिझायनर. मस्त साड्या आहेत. या साईडला आपल्या काठापदराच्या त्या साईडला डिझायनर आहेत. आणि छोट्या मुलांची दुकानं छान आहेत. आणि छोट्या मुलांच्या व्हेरायटी पण भरपूर असतात, वेगळे वेगळे पॅटर्न्स छान. आपले इनरविअरचं पण दुकान आहे तिथे. हे बघा छोट्या मुलांचे मस्त बर्थडेसाठी, पार्टीसाठी, साधे नॉर्मल घरी घालायला छान छान आहे. हे इथे ड्रेस सेट आहे ड्रेसचा पूर्ण. इनरविअरचं दुकान आहे इथे. ते चप्पलांचे दुकान आहेत. छोट्या मुलांच्या टोप्या वगैरे पण आहेत. मला यातलंच फ्रॉक आवडलेलं, पण त्यामध्ये साईज छोटा होता, त्यामुळे मी दुसरे घेतलं. तर ही डिझाईन छान आणि मस्त कॉटनची होते मुलीसाठी. तिला फ्रॉकच आवडतात, तिला टी शर्ट आणि पॅन्ट नकोत, म्हणून तेच घेतलं. मस्त
बाकी पण आहेत, बाकी त्यातले पॅटर्न आहेत तिच्याकडे, त्यामुळे मी नाही घेतले. डंगरी टाईप वगैरे हेच मला आवडले, क्यूट. छोट्या मुलांच्या फ्रॉकमध्ये खूप व्हरायटी आहेत कपड्यांमध्ये, शॉर्ट्स, लॉंग. आणि आजकाल मुलांच्या याच्यात छोटीशी बॅग आहे, त्याच्यामुळे एकदम अट्रॅक्टिव्ह. मी यातले घेतले 2 मुलीसाठी माझ्या. ब्ल्यू आणि पिंक. सो बाजूलाच एक बॅगचं दुकान दिसलं. सो वेगळे वेगळे क्लच, टोट बॅग, स्लिंग बॅग, वेगळे वेगळे बॅगांचे वगैरे, कॉलेज बॅग सगळं, पर्स आपल्या छोट्या छोट्या मस्त. आणि मला एक कुर्तीचं दुकान खूप आवडलं. इथल्या कुर्त्या पण ह्या खूप आवडल्या. 400ला एक आहे, कुठली पण मस्त कुर्त्या. कुर्ती कलेक्शन मस्त मस्त नवीन आले आहेत. मला ह्या खूप आवडल्या. 400 रुपयाला एक बोललेला तो, कुठली पण. सो आता निघाले मी. उशीरच झालाय मला, बसची वाट बघते. बसला खूप उशीर झालाय. आली बस, भेटली. सो जाते घरी. गरम खूप होत आहे, पोरगी चिडचिड करते मुलगी माझी, रडते घरी जायचं म्हणून. त्याच्यामुळे निघाले घरी पटकन. पावसाचं वातावरण झालं होतं आणि ऊन पण होतं. ऊन होतं, पाऊस येणार असं वाटत होतं, पण ऊन एवढं होतं मग त्याच्यामुळे गरम होत होतं. आणि मग ती जास्त वेळ राहिला की उलटी करते. सो मी फायनली घरी पोहोचले आता. तर मी काय घेतलं ते दाखवेलच तुम्हाला. ही बघा, आल्याबरोबर आईस्क्रीम खाते. तिला आईस्क्रीम हवं होतं, त्याच्यामुळे तिला आईस्क्रीम घेऊन घेतली. आईस्क्रीम खायला बसली. जेवायला नको, आईस्क्रीम पाहिजे त्यांना. ते किती पण दिलं तरी त्यांना कंटाळा येणार नाही. भात खायला नको. हे 2 फ्रॉक घेतले मी त्यांना, तिला छोटीला. मला खूप आवडले कॉटनच्या, आणि छान दिसतात घरी किंवा बाहेर जायला. सो अशा प्रकारे जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. आणि बाजूच्याच बेल आयकॉनवर क्लिक करा, तर त्या तुम्हाला अपडेट येईल ना माझ्या ब्लॉगचे. सो तोपर्यंत बाय बाय. भेटू पुढच्या आपण.